पालघर डेपोमधून शिर्डीच्या दिशेने निघालेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी महामंडळ एक बस, ज्यामध्ये तब्बल 35 ते 40 प्रवासी, त्यात लहान मुले व वृद्ध नागरिक प्रवास करत होते. अवघ्या काही किलोमीटर मध्येच मनोर हातनदी जवळ बंद पडली. कारण काय? बस खालून मोठ्या प्रमाणात डिझेल गळती सुरू झाली होती. हा अपघात नव्हे तर थेट निष्काळजीपणाचा परिणाम. बस सुटण्यापूर्वी आवश्यक तपासणी झालीच नव्हती का? आणि जर तपासणी झाली असेल तर अवघ्या 20 किलोमीटरच्या आत अशी गंभीर गळती कशी सुरू झाली? हा थेट सवाल आम्ही बस तपासणी करणारे वाहन निरीक्षक अधिकारी AP सुरवडे यांना केला. मात्र उत्तर अधिकच धक्कादायक होते. प्रवाशांनी वरिष्ठांकडे तक्रार करा आणि त्याचं पण फॉलोअप घ्या. आम्ही काहीही करू शकत नाही. मग जबाबदारी नेमकी कुणाची? प्रवासी तब्बल 1 तास रस्त्यावर अडकले. लहान मुले, वृद्ध नागरिक उन्हात अस्वस्थ अवस्थेत उभे राहिले. अखेर दुसऱ्या बसची वाट पाहावी लागली. आणि गंभीर बाब म्हणजे डेपोमध्ये चालू स्थितीत बस उपलब्ध असतानाही नुकतीच दुरुस्त केलेली आणि चाचणी न झालेली बस थेट लांब पल्ल्यासाठी सोडण्यात आली. या प्रयोगाचा फटका बसला तो सामान्य प्रवाशांना. ही एकच घटना नाही. पालघर डेपोच्या बसेस दर 2 ते 3 दिवसांनी बंद पडतात. वारंवार तक्रारी होऊनही कोणती ठोस कारवाई होत नाही. काही प्रकरणांमध्ये तर बसचे इन्शुरन्स आणि फिटनेस वैध आहेत की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. तरी सुद्धा अशा बसेस प्रवाशांच्या जीवाशी खेळत रस्त्यावर धावत आहेत. आज प्रश्न साधा आहे. प्रवाशांचा जीव इतका स्वस्त आहे का? निष्काळजी अधिकाऱ्यांना जबाबदार कोण धरणार? आणि पालघर डेपोतील या बेजबाबदार कारभारावर वरिष्ठ अधिकारी कधी जागे होणार? जोपर्यंत जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत प्रत्येक प्रवास हा जोखमीचा प्रवासच ठरणार आहे. नाव तुमचं? ती गाडी तुम्ही चालवत केलेली ना? मग चेक नाही केलेली? मग ती हे कसं काय लिकेज? अचानक झालं होतं, त्याला काय करू शकत नाही. अचानक मध्ये काय करणार आपण? प्रत्येक वेळी अचानक होते का? 15 दिवस आधी पण जव्हार बस तिथेच बंद पडलेली. कोणती हीच गाडी होती का? ही नव्हती, एक रेड कलरची होती. प्रत्येक गाडी बघा, गाड्या किती जुने झाल्या तुम्हाला माहिती आहे का? मग प्रवाशांचे हाल होतात त्यांचं प्रवासाच्या काय? आधी पण आता आपण प्रशासनाचे हे आहे ना, आपण काय करणार त्याला? काय करणार? तिथे कामं नीट होतील तर हे होणार का? काम होतात पण कसे कुठे कामं होतात? जर कामं झाली असती तर गाड्या दर 5 दिवसांनी 4 दिवसांनी गाड्या बंद दिसतात आम्हाला. तुम्ही वरती कंप्लेंट करा ना. कुठे वरती कंप्लेंट करायची? तुमच्या DM ला पण फोन केलं. येऊन काय करणार? प्रशासनाकडून आपल्याला मटेरियल वगैरे व्यवस्थित पोहोचवलं. नाही, मग प्रवाशांनी कंप्लेंट करायची का हे करत प्रवाशांनीच बसायचं? करायचं असतं. हा, प्रवाशांनी, आम्ही करून नाही नाही, किती कंप्लेंट करायची? कंप्लेंट करून काय होतंय? अरे असं कसं? तुम्ही त्याचा काय follow होते घ्यायला पाहिजे कंप्लेंट ना. करून? हा, आम्ही फॉलो घ्यायला पाहिजे का? आम्ही कंप्लेंट मग आम्हीच सर्व करायचं. तुम्ही कामं नाही करणार तुमची आम्ही कामं बरोबर. करतो ना, आम्ही कामं करतो. कामं केली असती तरी बंद पडली असती का? प्रत्येक वेळेस नाही होत. हा, एखाद्या वेळेस होतं तसं. हा. हो. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.